न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। शिवाजी साबळे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातून न्यू आर्ट्स कॅम्पचे व्हिजन जपल्याने मिळाली प्रतिष्ठा। 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न। अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे निवृत्त लघुलेखक, स्टेनोग्राफर, सिनेट सदस्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा आदर्श प्रशासकीय सेवा पुरस्कार प्राप्त असलेले शिवाजी साबळे यांनी न्यू आर्ट्स कॅम्पचे व्हिजन जपले। त्यांच्यामुळे परिसर सुंदर आणि सुरक्षित राहू शकला। ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थिनींना आपण सुरक्षित असल्याची जाणीव झाल्यामुळे या विद्यालयाची प्रगती झाली आणि संस्थेला तसेच महाविद्यालयाला देशभरात प्रतिष्ठा मिळाली। अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे स्टेनोग्राफर लघुलेखक शिवाजी जगन्नाथ साबळे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शिवाजी साबळे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, खासदार निलेश लंके, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार समाज संस्थेच्या खजिनदार ॲडव्होकेट दीप लक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉक्टर B.H. झावरे, जिल्हा बालकल्याण समितीचे चेअरमन जयंत ओहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉक्टर अरुण पंथरकर, डॉक्टर एकनाथ खांदवे, अमोल घोलप, डॉक्टर युवराज नरवडे, पुणे विद्यापीठाच्या स्थायी समितीचे सदस्य प्राचार्य डॉक्टर सुभाष कडलक, डॉक्टर सज्जनकुमार खपके, डॉक्टर अरुण पवार, प्राध्यापक भाऊसाहेब बानकर, प्राध्यापक शिवाजी बानकर, सरपंच सुभाष पवार, ज्ञानदेव पांडोळे, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, रवींद्र बारसकर, सौ निर्मला शिवाजी साबळे, श्रीमती तारामती साबळेसह माजी विद्यार्थी व शिवाजी साबळे सन्मान सोहळा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे कॉलेजचे मित्र, समकालीन मित्र शिवाजी साबळे सर यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने आता उपस्थित राहण्याचा योग आला। शिवाजी हा एक कर्मचारी किंवा स्टेनो नव्हता, तो विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय असा एक कर्मचारी होता, एक कार्यकर्ता होता। संस्था असेल, प्रशासन असेल आणि विद्यार्थी असेल यांचा समन्वय घडवून आणणारा एक उत्तम हाडाचा कार्यकर्ता होता। विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या प्रसंगी तो अर्ध्या रात्री उभा राहणारा होता। मॅनेजमेंट असेल किंवा प्राचार्यांचे संबंधित काही असेल तिथे वेळ देणारा होता। म्हणून सिनेट सदस्य असतानाही विद्यापीठात केलेलं काम, विद्यार्थ्यात केलेलं काम, विद्यार्थ्यांच्या समस्येवर केलेलं काम हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणून शिवाजी निवृत्त जरी झाला असला तरी तो निवृत्तीनंतर एक कार्यकर्ता म्हणून एक चांगल्या प्रकारे समाजात काम करेल अशी अपेक्षा आहे। त्याच्या निवृत्तीनंतर पुढील सामाजिक कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो। सन्मान्य शिवाजीरावजी साबळे सर यांचा आज जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतनं आज 34 वर्षानंतर सेवापूर्तीचा एक भव्य दिव्य असा एक कार्यक्रम त्यांच्या माजी विद्यार्थी आणि कौटुंबिक सदस्यांच्या वतीने आज आयोजित करण्यात आला होता। साबळे सर त्या संस्थेबरोबर एक अगदी शिक्षण क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना म्हणजे संस्थेच्या कॅम्पसपासून तर विद्यापीठापर्यंत ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणीपर्यंत मात करण्याचं काम सरांच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून तिथं एक सुरक्षितता ग्रामीण भागातल्या अगदी मुलींना शिकवण्यापर्यंत, एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यापर्यंत आणि ह्या सगळ्या कामामध्ये त्यांचं एक मोठं योगदान होतं। त्यामुळे संस्थेला आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना त्याच्या संस्थेमधून ते शिकलेले आहेत त्यांना निश्चित सरांचा एक वेगळा अभिमान आहे आणि त्यांचा एक वेगळा आधार देखील होता आणि संस्थेने त्यांचा पुन्हा रिटायरमेंट झाले असेल तर संस्थेने त्यांच्या पॅरलवर त्यांना घ्यावा अशी एक आमची मागणी असणार आहे। त्या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञानदानाचं काम केलं असे शिवाजीराव साबळे सर त्यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी घडवलेले असंख्य विद्यार्थी या ठिकाणी त्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले। सरांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर एक दुर्गम भागातून आपण आल्यानंतर नेहमी आपले ग्रामीण भागाशी नाळ त्यांनी त्या ठिकाणी टिकून ठेवण्याचं काम केलं आणि अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम त्यांच्या आयुष्यातील आज काही ज्या महत्त्वाच्या दिवस असतात त्यातला हा आजचा दिवस। म्हणून मी आई तुळजाभवानीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या ह्या सरांना उदंड आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे, त्यांच्या हातून अशीच सत्कार्य घडू दे हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो। रामकृष्ण हरी।